लातूर शहर विभागातील हॉस्पिटल हे कुठलंही असेल, ते खाजगी हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर रुग्णांच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जर मृत्यू झालेला असेल तर आतापर्यंत कुठल्याही डॉक्टरवर कडक कारवाई झालेली नाही किंवा त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते सील झालेलं नाही आणि मृत रुग्णाला आतापर्यंत कुठेही न्याय मिळाला नाही। लातूर शहरातील जे शासकीय रुग्णालय आहे माननीय श्री विलासराव देशमुख साहेब हे जे हॉस्पिटल आहे, ह्या पण हॉस्पिटल मी आतापर्यंत हकनक कितीतरी रुग्णांचे बळी गेलेले आहेत। आणि यामध्येच काही दिवसापूर्वीच अभिजित आनंद काळे वय वर्ष 17 हा 10वीचा विद्यार्थी होता। त्याच्या कानामागे गाठ आल्यामुळे त्याचं ऑपरेशन करण्यात आलं, पण डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे या अभिजित काळे विद्यार्थ्याचा जीव गेला आहे। फक्त अभिजित काळेच नव्हे तर हजारो रुग्ण या शासकीय विद्यालयामध्ये आतापर्यंत स्वतःचा जीव तोडत त्यांनी त्यांच्या ज्योत या हॉस्पिटलमध्ये मावळलेली आहे, पण या रुग्णाला न्याय मिळालेला नाही किंवा या डॉक्टरला पदावरून हकलण्यात आलं नाही, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही किंवा कुठल्याही डॉक्टरना आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही। या लातूर शहराचे जे आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, आयुक्त आहेत, महापौर आहेत, डोळ्यांनी आंधळे आहेत आणि कानाने बहिरे आहेत। या लातूर शहरामध्ये जनतेवर जे अन्याय अत्याचार होत आहे यांना दिसणार नाही, कारण हे उंदर आता 5 वर्ष बिळामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि 5 वर्ष संपल्याशिवाय बाहेर येणार नाहीत आणि लातूर शहराचा अन्याय हा यांच्या राज्यात तर कधीही मिटणार नाही। या लातूर शहराचे जे नवीन जिल्हाधिकारी साहेब आहेत डॉक्टर भारत बाष्टेवाड यांना माझी विनंती आहे की लातूर शहरातील जे रुग्ण आहेत या रुग्णांच्या वतीने मी विनंती करत आहे की सिव्हिल हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्यात यावी, जमलंच तर हे हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात यावं, कारण ते हॉस्पिटल नाही विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये बाहेर गावावरून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि हेच विद्यार्थी मृत शरीरावर नाही तर जिवंत माणसावर आपलं प्रॅक्टिकल करत आहेत। जर नशिबानं त्या रुग्णांचा जर नशीब चांगलं असेल तर प्रॅक्टिकल करत असताना जो रुग्ण वाचेल, नसीब बेकार असेल तो रुग्ण जागेवर मरेल आणि पुन्हा सुद्धा मेलेल्या रुग्णावर हे विद्यार्थी तिथं स्वतःचं प्रॅक्टिकल करणार। तर हा दिवसेंदिवस हे तांडव चाललेलाच आहे। ते हॉस्पिटल नाही विद्यालय आहे, ते हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात यावं आणि हॉस्पिटल या लातूर शहरामध्ये शासकीय चालू करण्यात यावं अशी माझी या लातूर शहरातील जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे समस्त रुग्णांच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र।